रेश्मा आपलं. माताजीने सांग. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, बोला ना. रेश्मा माताजीने सांगितलं का माझं ते ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट येत नाही. हो, झूम नाही, मी लिंक. मेसेज करायला विसरली. माताजी, हा. जरा ह्या माताजींना आपला मेसेज ब्लॅक हे का जाते लिंक? काय तुम्हाला कळतं का त्यातलं काय? कारण आपले जनरली सगळे लिंक ऑटोमॅटिक नाही. ब्ल्यूच हा. असतात. आणि मी ते तसं म्हणाले ना आधी 2 दिवसापूर्वी मग काही, तेव्हा मी पाहिलं, पण मी जे पाठवते ना माताजी ते सगळं ब्ल्यूच येतं. काय माहिती, हा, एक हा. मिनिट, मी तुम्हाला कॉपी पेस्ट करून दाखवते ह्याच्यावर पण. अच्छा अच्छा. हम्म. ओके, मी तोपर्यंत मंगलाचरण म्हणू माताजी. हो. हा. तर स्वागत आहे सर्वांचं. आपला आज 12वा अध्याय, आपण मंगलाचरण म्हणूया. हा. हम्म. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे. हरे राम राम बाकी कुठे राम नो प्रॉब्लेम, काय हरे होत नाही. हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. आपण आपल्या राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम अर्पण करते. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. पुन्हा नामानिष्ठदास प्रभूजी ज्यांनी हा सुंदर उपक्रम राबवला त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, पुन्हा आमची मराठीची पूर्ण टीम ह्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळेजण जे वेळेत वेळ काढून हजर असता, तर तुम्हाला सर्वांना पण प्रणाम. मग आपण काल बघितला 11वा अध्याय. माताजी, हे पुढची स्लाइड घ्या ज्याच्यामध्ये आपण विश्वरूप दर्शन घेतलं अर्जुनाबरोबर, आपणही घेतलं. ह्यांचे आशीर्वाद घेऊया राधा गोविंदांचे. हो. हो. हे श्रीनाथजी आहेत बघा, माधवेंद्र पुरींना जे हे होते ना, दर्शन मिळाले होते ते श्रीनाथजी. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड असेल. तर आपण आहे ना आज आता आधी कालच्या अध्यायात काय बघितलं हे बघूया. तर अर्जुनाने विनंती केली की विश्वरूप दाखवा. मग कृष्णाने वर्णन केलं आणि दिव्य नेत्र दिले. मग अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन घेतलं. मग विश्वरूपाचा अनुभव अर्जुनाने हे केला. म्हणजे त्याला कसं वाटत होतं, अर्जुनाला भीतीच वाटली ना थोडं ते बघून. मग त्याने बघितलं की सगळ्या म्हणजे दोन्हीकडचे सगळे योद्धे त्यांच्या मुखात चाललेत वगैरे, बघितलं की नाही त्याने. मग असं त्याचं म्हणजे असं हे त्याला आहे होत नव्हतं, सहन होत नव्हतं ते विश्वरूप.
मग त्याच्यानंतर आहे ना, अर्जुनाने कृष्णांची प्रार्थना केली. पुन्हा कृष्णाने त्याला सांगितलं की नाही, मी काळ पण माझंच एक रूप आहे वगैरे. मग त्याच्यानंतर अर्जुनाने कृष्णांची प्रार्थना केली आणि कृष्णांना काय सांगितलं की मला हे जे तुमचं नेहमीचं रूप जो अर्जुन बघत होता, श्याम सुंदर रूप, ते दाखवा म्हणाला, त्याच्यामध्ये तुम्ही प्रकट व्हा, हो की नाही. मग त्याच्यानंतर कृष्णाने काय सांगितलं आठवतं ना, की कृष्णांना पाहण्यासाठी शुद्ध भक्ती हवी, अनन्य भक्ती, दुसरा कोणताही मार्ग नाहीये. हा, मग आपण आता आज हा जो माताजी पुढची स्लाइड घ्या. आजच्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. आणि हा जो भक्तियोगाचे हे जे अध्याय आहेत ना, ते 7 नंबर ते 12 नंबर एवढे अध्याय हे भक्ती योगातले आहेत. पहिले 6 कर्मयोग, पुढचे 6 ज्ञानयोग. तर तुमच्या लक्षात येत आहे का की हा जो आहे ना, हा मध्ये आहे बघा. कोणतीही गोष्ट मध्ये कोण ठेवतो, आपण मध्ये आता पॅक करतोय काहीतरी सामान बाहेर जायला, तर जे इम्पॉर्टंट आहे, नाजूक आहे, ते आपण काय करतो, बॅग मध्ये मध्ये ठेवतो बघा. पुन्हा हम्म. हे आता आपल्याकडे हे असला पेंडंट, आपल्याकडे एखादा हे हिरा वगैरे असला, तर आपण मोत्याच्या माळेत मध्ये तो पेंडंट म्हणून घेतो. हा, म्हणजे जे मौल्यवान आहे ते आपण मध्ये घेतो. तसा हा भक्ती वेद आहे, भक्ती योग आहे ना, हा बघा कृष्णाने मधी ठेवलेला आहे. आणि हा 12वा अध्याय, हा ह्याचं नावच भक्ती योग आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये आहे ना, अर्जुनाला ना प्रश्न पडलाय की मी निर्विशेष ब्रह्मावर ची भक्ती करू की तुमच्या सगुण साकार रूपाची. मग कृष्ण त्याचं उत्तर देतात आणि भक्ती कशी करायची त्याचे टप्पे पण सांगितलेले आहेत. आणि तुम्ही लक्ष देऊन बघा, एखाद्या आईसारखं म्हणजे कृष्णांना किती वाटतं की आपण त्यांच्याकडे यावं, म्हणून कसे त्यांनी सांगितलेले आहेत, तुला हे नाही जमत, ठीक आहे, मग तू कर हे, दुसरं काही कर, ते नाही तर आणि तिसरं हे तरी करून बघ, असं. हा, आणि मग शेवटी आहे ना, ह्या अध्यायात कृष्णाने त्यांना भक्तांचे जे गुण प्रिय आहेत ना, ते गुण सांगितलेले आहेत. हा, तर बघू आपण ते गुण सुद्धा. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी पहिला अध्याय, श्लोक, सॉरी. हो. हरे कृष्णा. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत. हरे कृष्णा. बघा, हा इथे ना आता कालच्या अध्यायात अर्जुनाने जे विश्वरूप बघितलं, ते तुम्ही मला सांगा, ते कशाच्या जवळ होतं? म्हणजे आपण भगवंतांच्या साक्षात्काराचे 3 टप्पे बघितलेले, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हं? तर ते विश्वरूप कशाच्या जवळ होतं सांगा. परमात्म्यामध्ये. नाही, परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतात. चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्याच्या शेजारी असतात. हा, ते परमात्मा. मग हे ब्रह्म म्हणजे काय आपण शिकलोय की हा आपल्या अवतीभोवती दिसणारं सारं काही, प्रकाश वगैरे सगळं हे ब्रह्ममध्ये येत असतं. तर हे जे कालचं रूप होतं ना, ते पण त्याला कुठं आधी मध्य अंत नव्हता. आणि नाही. कित्येक डोकी, हात, पाय, वेगवेगळे दिव्य लेप लावलेले, असं म्हणजे ते ब्रह्मच्या जवळचं रूप होतं, सगळीकडे पसरलेलं असं. मग अर्जुनाला आहे ना, अर्जुन कुठल्या रूपावर हे आहे, तो लहानपणापासून बघतोय ते कोण आहे, कृष्ण श्याम सुंदर रूपामध्ये बघतोय, घनश्याम गोविंद असे कृष्ण बघतोय तो. आणि अर्जुनाला ना त्यांच्याशी जोडलं जाणं एकदम सोपं वाटतंय, तो त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. म्हणून तो शेवटी पण त्यांना कालच्या अध्यायात सांगतो बघा की कृष्णा, भगवंता, तुम्ही मला तुमचं हे सगुण साकार नेहमीचं रूप दाखवा, मला हे आता भीती वाटते मला बघायला हे रूप. हा, मग त्यामुळे तो तर त्याच्याशी जोडला जाऊ शकत नव्हता त्या विश्वरूपाशी.
मग इथं आहे ना, जेव्हा कृष्णाने सांगितलं की मला आहे ना जाण्याचा अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. नाहीतर आता अर्जुनाचे मोह तर सगळे झालेले आहेत. मग हा, मोह झालेत, भक्ती म्हणजे त्याला विश्वरूप बघायचं होतं, भक्त वत्सल आहेत कृष्ण, कृष्णाने तेही दाखवलं. मग आता पुढे काय? तर अर्जुन ना इथे कृष्णांना क्लिअर करून घेतायत एक गोष्ट, म्हणजे कृष्णांकडून स्पष्ट हवंय त्यांना की मी तुमच्या सगुण साची भक्ती की निर्विशेष ब्रह्माची उपासना, ह्या दोघांपैकी काय हे आहे, श्रेष्ठ काय आहे, काय अधिक परिपूर्ण मानलं जाईल. ते अर्जुनाला तर अर्जुनाकडनं क्लिअर आहे की त्याला तर भगवंतांचं भगवान हेच रूप आवडतंय, पण त्याला कृष्णांकडून ऐकायचंय की कुठलं श्रेष्ठ मानलं जातं. बघूया आपण आता. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा. माताजी श्री दुसरा श्लोक. भगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता ते मे युक्ततमा मताः. हरे कृष्णा. हरे कृष्णा. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्णा. हम्म. तर कृष्णाने इथे स्पष्ट सांगितलंय बघा, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, हा, आणि तो नेहमी दिव्य आणि महान श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतोय. आता ह्यामध्ये काय त्यांनी किंतु परंतु पण टाकलेला नाहीये. त्यांचं वैयक्तिक रूप कुठलं, जे कृष्ण ज्या रूपात उभे आहेत ते त्यांचं वैयक्तिक रूप आहे, आणि त्याच्यावर जो मन स्थिर करतोय, हा, तो कृष्णांना ते सर्वात परिपूर्ण आहे. मग त्यामुळे आपण पण लक्षात ठेवायचं की आपण कृष्णांच्या या सगुण साकार रूपावर ध्यान केंद्रित करायचंय, त्यांच्याशी जोडलं जायचंय भक्ती सेवेमध्ये. हा, आता तुम्ही विचार करा की हे जे ब्रह्म असतं चराचरामध्ये सामावलंय, ते निराकार आहे असं म्हणतो. मग आता तुम्हाला वाटलं पुढचं वाक्य काय, जो महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे. भक्ती सेवा, भक्ती या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही ही व्याख्या कायमची मनात लक्षात ठेवून टाका. भक्ती म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. हा, मग आता तुम्हाला वाटलं की प्रेमाने भगवंतांकडे जावं मंदिरात, आणि जाताना मी भगवंतांसाठी एखादा हार घेऊन जाते किंवा नारळ घेऊन जाते, घरात एखादा प्रसाद बनवून जाते, नाहीतर आपण घेऊन जातो ना फुलं, काय घेऊन जाऊ शकतो, थोड्याशा उदबत्त्या दाखवते, कापूर लावते. हा, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, घरातल्या देव कृष्णांसमोर पण करू शकतो का, तर त्यांना एक स्वरूप आहे, आणि ज्याच्यामध्ये दोन हात, दोन डोळे, असं शरीर आहे सुंदर, आणि डोक्यावर मोरपीस, हातात बासरी, हे त्यांचं वैयक्तिक स्वरूप आहे, आणि ते आपल्याला दिसते. आपण त्याच्याशी हार घालू शकतो, एखादा तिलक वाटला तुम्हाला लावावं छान चंदन उघडून वगैरे, तुम्ही लावू शकता. पण ब्रह्ममध्ये तुम्ही असं काही करू नाही ना शकत. मग भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा भक्ती म्हणजे, तर तुम्ही कुठल्या प्रकारची सेवा करणार सांगा, त्यांच्याशी जोडलंच जाऊ नाही शकत आहे आपण. हा, आणि त्यामुळे अर्जुनाला तर इकडे कृष्ण सगुण साकारच बरे वाटतात, भगवान स्वरूप. आणि आता इथे कृष्णाने पण सांगितलंय की जो माझ्या या वैयक्तिक रूपावर आपलं मन स्थिर करतो आणि ह्याच्या भक्ती सेवेमध्ये स्वतःला जोडून घेतो, ती मी परिपूर्ण मानतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विश रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण. आता ना पुढे काय सांगतायत बघा. आ, हे ह्यांच्याविषयी आहे की नाही, मग तू म्हणजे निर्विशेष ब्रह्मावरच आपल्याला जर का ध्यान केंद्रित करायचंय,
तर कृष्ण काय सांगतात, सर्वात पहिल्यांदा तुमचं इंद्रिय संयमन हवं. आता म्हणजे इथे थोड्या रूल्स आहेत बघा. मगाशच्या ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं, भक्ती सेवेने तुम्ही उपासना करता, म्हणजे भक्तीने जोडून घेता. भक्ती म्हणजे काय, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा, मग श्रवण कीर्तन वगैरे करा. आता मी म्हंटल तसं करा. जोडून घ्या तुम्ही सजीवनाच्या सगळ्या बाजूने कृष्णांना, जे काही खाता ते त्यांना आधी अर्पण करा. काही नवीन आधी घरात आणलं तर दाखवा ना ते त्यांना. प्रॉब्लेम आले तर बोला, त्यांना सांगा. इथे काय आहे, पहिल्यांदा तुमचं इंद्रिय संयमन हवं. हा, हे तुमच्यावर आहे. म्हणजे इथं ना निर्विशेष ब्रह्माची उपासना करताना तुमच्या आपल्यावर हे जास्त आहे. काय जबाबदारी, तिकडे भक्तांची जबाबदारी कृष्ण देत आहेत, पण इथं तुमच्यावर स्वतःवर जबाबदारी असते, ती म्हणजे पूर्णपणे तुमच्या इंद्रियांवर तुमचं संयम हवं. हा, पुन्हा सर्वांच्या ठाई समबुद्धी असायला हवी. तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी द्वेष, मत्सर अशा बिलकुल भावना नसायला हव्या. ह्या दोन गोष्टी, म्हणजे तुम्हाला सर्वांविषयी प्रेम हवं आणि पूर्ण तुमची इंद्रिय ही तुमच्या कंट्रोलमध्ये हवी. हा, आणि मग पुढे मग बघा, की मग त्यांनी मग अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची उपासना करायची. हा, आणि शेवटी काय होतं, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. म्हणजे शेवट कोणाची प्राप्ती, त्यांनी हा जरी केला असा प्रयत्न, तरी प्राप्ती आपण शेवटी कोणाची करणार आहोत, कृष्णांचीच. हा, मग असंही तुम्ही स्ट्रेट कृष्णांचीच भक्ती करायला सुरू केलात तरी चालतं, कारण तिथंही तुम्ही शेवटी पोहोचणार आहात कृष्णांपर्यंतच. ओके. आणि हे कलियुग सुरू आहे आपल्या आजूबाजूला. कसं आहे ना, हा आता हा श्लोक, माताजी 5वा श्लोक बघा, कृष्णानेच हा. तिथं सांगितलंय. हरे कृष्णा. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देह भेदभिर्व्याप्यते. हरे कृष्णा. हरे हम्म. कृष्ण. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आहे ना, इथेच कृष्णानेच सांगितलंय बघा, की ज्यांचे मन ह्या निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालंय ना, त्यांची प्रगती करणे अत्यंत क्लेशदायक आहे. ही इंद्रिय पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये हवीत, आणि ही तशी होत नाही. त्यासाठी आहे ना, तुम्हाला थोडे वैराग्य हवं, तुमच्यामध्ये अलिप्तता वगैरे हे गुण हवे. हे सर्वांमध्ये नसतात. आता तुम्ही म्हणाल की मी कोणतरी बघितलंय असं, आहेत, नसतील असंही नाही, पण जे सर्वसामान्य प्रजा आहे ना, जी मेजॉरिटीने लोकसंख्या, त्यांचा स्वतःवर इतका कंट्रोल नसतो. मग ते कृष्णांपासून लांबच राहू देत का? ते भक्ती सेवा कशी आहे, थोडी सोपी आहे, कोणही त्याच्यामध्ये जोडून घेऊ शकतो. हा, सोपी म्हणजे कशी, तुम्हाला हृदयातनं ते पटायला हवं. मुख्य म्हणजे हा, तिथे कृष्णाने मागेच एकदा सांगितलेलं की कृष्णांना हे आवडत नाही, मिथ्याचार. पण तरी पण ह्याच्यासाठी आहे ना, आपल्याला कलियुग आहे हे एकतर, आणि कलियुगात एकांत जागा मिळणं, जिथे अजिबात डिस्टर्बन्स होणार नाही, आणि तुम्हाला अलिप्तता हवी. म्हणजे वनांमध्ये, माणसाने शिल्लक कुठे ठेवली आहेत वनांमध्ये जाऊन, मग त्यासाठी तुम्ही निर्भीड हवा, कुटुंबापासून पूर्ण अलिप्त व्हायला हवा. हे सगळ्यांना जमत नाही, आणि कलियुगात तर हे अशक्य असल्यासारखं आहे. हा, आता हे थोडं सत्ययुगात आपण बघितलं होतं की तेव्हा आहे ना, तेव्हा हे होता की काय होता तेव्हाचा मनुष्याचा धर्म, की विष्णूंचे ध्यान धारणा. तेव्हा वातावरण तसं होतं ना, की सगळी म्हणजे वाणी सत्य होती, सगळीकडे एकांत तुम्ही जाऊ शकत होता वनामध्ये, आणि ही खूप लांब अशी प्रोसिजर आहे, लगेच होत नाही. हे आपण अष्टांग योगाच्या ह्याच्यात बघितलं, बरंच टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि त्यामुळे आहे ना, तेव्हा आयुष्य मोठं होतं आपलं. आता आयुष्य इन मीन 100 वर्षाचं आहे, तेही किती आहे कोणाच ठाऊक.
त्यामुळे कृष्णच इथे सांगतायत बघा, की ह्या जो आहे ना, ह्याच्यामध्ये प्रगती करणं हे अतिशय क्लेशदायक आहे. तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. वनांमध्ये वगैरे राहावं लागेल एकटं, निर्भीड व्हावं लागेल. हं. आणि ह्या मार्गात प्रगती करणं हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असतं. सोपं नाहीये आणि एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना तुम्ही अगदी व्यवस्थित जोडलेले असायला हवे. कंटिन्यू. त्यामुळे कृष्णच इथे सांगतात, की ह्या एकतर तर हा मार्ग पण क्लेशदायक आहे आणि तुमची प्रगती एकदम स्लो होते आणि ती पण अवघड आहे प्रगती करणं. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण माताजी, वाचू का? 6वा आणि 7वा माताजी. दोन्ही वाचू का? हा. बर. हा एतु हा सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येव योगेन ध्यायन्ते उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशी चेतसाम्. हरे कृष्णा. हरे कृष्णा. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्णा. आता कृष्णाने हे ना भक्तीचे मार्ग सांगितलेले आहेत, की तुम्ही भक्ती कशी भक्ती योगामध्ये कसं जोडून घ्यायचंय बघूया. तर इथे अनन्य भक्ती सांगितलेली आहे. ह्याचं उदाहरण आहे वृंदावनातले कृष्णांबरोबर त्यांचे गोपाळ गोपसखे जे कोण होते म्हणजे तिथे जे वृंदावनवासी जे सगळे होते अनन्य भक्तीमध्ये स्थित होते, त्यांचं सगळं काही कृष्ण होते. ती मुलं ना वेगवेगळी वनातली फळं वगैरे असं काय मिळालं ना किंवा घरून पण जे आणायची आधी कृष्णा कृष्णा तू हे खा म्हणून द्यायची. हे कृष्ण पण तेवढ्याच आदराने ते आनंदाने स्वीकारायचे आणि काही संकट आलं तर कृष्णाला जोरजोरात हाका मारायला सुरू करायचे. असं म्हणजे त्यांचे जीवनच होते कृष्ण. तर ह्याला म्हणतात अनन्य भक्ती. मग जे अशा अनन्य भक्तीमध्ये स्थित असतात ना त्यांना म्हणजे ते कृष्णाचं ध्यान करतच नसतात, फक्त त्यांचं बाकीची कर्तव्य सोडलेली नसतात. जे काही त्यांचं आयुष्य आहे ते जगत गुणातून ते बघा अनन्य भक्ती करत माझी उपासना करत असतात. त्यांचं मन कृष्णांच्या ठायी पूर्ण स्थिर झालेलं असतं. मग कृष्णच काय करतात अशा लोकांचं ना ह्या जन्म मृत्यू रूपी संसारातून त्वरित उद्धार करतात. हा भवसागर दाखवलाय बघा. तर इथे ना आपल्याला कृष्णच एकट्याने तरणं अशक्य आहे ह्याच्यामध्ये. मग जेव्हा आपण कृष्णांना शरण जातो ना आपण एक हात फक्त पुढे द्यायची हे बघा. म्हणजे तुम्ही हात पुढे केला तर कृष्ण नक्की हात हातात घेणार आहे. ते वाट बघतायत की कधीतरी आपण या इंद्रिय विषयातून म्हणजे थोडस लक्ष बाजूला काढून आणि कृष्णांकडे असा हात पुढे करू तर कृष्ण ह्या भवसागरातून आपल्याला त्वरित उद्धार करतात. तर ही झाली अनन्य भक्ती. पण आता जर का तुम्ही म्हंटलात नाही बाबा कृष्णा मला हे काही जमत नाहीये, माझं मन शेवटी आपण माणसं आहोत आणि ना मला नाही जमत आहे तुला माझं मन द्यायला, तर आता पुढे कृष्ण काय सांगतायत बघूया. म्हणजे माझ्या मनात बाकीचे पण खूप विचार आहेत असं. हा. वाचू का? हा वाचा अनन्य भक्तीचाच आहे तो. हो. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धी निवेशय निवशेषिमयेव अंत ऊर्ध्वन्न संशया. हरे कृष्णा. हरे कृष्णा. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. हरे कृष्णा. हम्म. तर आता ही अनन्य भक्ती कशी करायची कृष्णाने त्याचा मार्ग पण सांगितलेला आहे बघा, की आपलं मन आहे ना कृष्णांवर स्थिर करायला हवं. आणि आहे ना आपली बुद्धी पण कृष्णांना म्हणजे तुम्ही कृष्णांना आपण आता कसं आपलं जीवन डेव्हलप असतं की आपण स्वतःला मी प्रायमरी ठेवून आपण आपला दिवस अरेंज केलेला असतो.
हं? मला हे करायला वेळ मिळाला पाहिजे, मला ते करायला वेळ मिळाला पाहिजे, असं आपला कम्फर्ट आपण बघून आपला दिवस आखलेला असतो, हो की नाही? तर कृष्णांना सेंटरला ठेवून आपण आपला दिवस प्लॅन करायला हवे, की मला एवढं एवढं मी असं केलं तर मग जॉब करायला वेळ मिळेल. मग मी जॉब करेन. मग थोडं मंदिरात जायला, मग मी आठवड्यातल्या ह्या दिवशी मंदिरात जाऊ शकेन, तिथे काहीतरी सेवा देऊ शकेन. असं अनन्य भक्ती करायची असेल ना, तर आपल्याला कृष्णांमध्ये नित्य मन स्थिर ठेवायला पाहिजे आणि आपली बुद्धी कृष्णांच्या ठायी युक्त करायला हवी. हा, असं केलं तर निस्संदेह आपण नेहमी कृष्णांमध्ये वास करू, म्हणजे कृष्णांचा विचार करू. हा, आणि हे ते गोपसखे किती छान वाटतं बघा, त्याच्याकडे बघून सुद्धा आपल्याला छान चांगलं वाटतं. तर असे हे प्रेमाचं आदान प्रदान, दुसरं काहीही नाही इथे. ऍक्च्युली ही सोपी नसते, दिसायला सोपी वाटली तरी अतिशय प्रामाणिक आणि शुद्ध भावना असायला लागतात आपल्या ह्याच्यासाठी. हा, मग आता आपण म्हंटलो की नाही, माझ्या मनामध्ये खूप काय काय वेगळं सुरू असतं, की अनन्य भक्ती काय कृष्णा मला सध्या जमेल असं वाटत नाही. तर कृष्णांना बघा किती वाटतं की आपण हे भौतिक जगत हे आपण आपण समजतो हे कायमस्वरूपी आपलं राहायचं ठिकाण आहे. तर आपलं हे कायमस्वरूपी राहायचं ठिकाण नाहीये, आपल्याला कृष्णांचं धाम हे आपलं कायमस्वरूपी ठिकाण आहे. आणि त्यांना वाटतं की आपण तिथं यावं. म्हणून आहेत ना, कृष्ण आता सांगतायत की तुला हे नाही जमत आहे, तर आता पुढे बघूया, हे तरी कर. म्हणजे ऍडजस्ट कोण होतंय बघा, त्यांना किती वाटतं आपण यावं. मग आई कशी सांगते, बरं बघ आता हे नको तर ती भाजी करू काय, मग तरी जेव, तसं. हम्म. पुढची स्लाइड. हम्म. हा अथ 9वा श्लोक चिंतम माताजी समा वाचा. हो, अथ चिंतम असमाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामीच्छाप्तून धनंजय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चितत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्णा. आता जर काही नाही झालं जमत आहे अनन्य भक्ती, तर मग साधना भक्ती कर म्हणतायत. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, गुरुनी तुमच्या म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु, जे गुरु शिष्य परंपरेतले आहेत, हा, तर अशा गुरुनी तुम्हाला जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर चला, ती साधना भक्ती आहे. हा, गुरु तुम्हालाच माहित सांगितलं ना, कृष्णांच्याच कृपेने आपल्याला गुरु भेटतात आणि गुरूंच्याच कृपेने आपल्याला कृष्ण भेटणार आहे. मग ती जी कृष्णांनी गुरुनी सांगितलेला जो मार्ग आहे तो मन लावून त्याच्यावर चालायचा आपण प्रयत्न करायला हवा. म्हणजे आहे ना, आता आपल्याला सुरुवात तरी करा. प्रभुपाद स्वामींनी काय सांगितलेलं आहे, माताजी आमचा स्क्रीन गेलाय, तर प्रभुपाद स्वामींनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही 4 हे सांगितलेले आहेत बघा, भक्तीची नियामक तत्व, की आपण मांसाहारी खायचं नाही. हा, मग मांसाहारी का खायचं नाही ह्याची कारणं पण सांगते तुम्हाला. जेव्हा आपण एकतर आता अन्नधान्य मुबलक उपलब्ध आहे, मग कशाला हिंसा करा, दुसऱ्या प्राण्यांना मारा. असं नाही की काही खायला नाहीये वगैरे, व्यवस्थित शाकाहार उपलब्ध आहे, डाळी, कडधान्य, भात, गहू, तांदूळ, गहू वगैरे. हा, मग मांसाहार जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्या हृदयामधली करुणा जाते आणि आपल्याला सगळ्यांविषयी प्रेम वाटायला हवं. कृष्णाने सांगितलेले आहेत ना ह्याच्या आधी गुण, भक्तांचे गुण सांगताना, की त्याला सगळ्यांविषयी प्रेम वाटतं. म्हणून मांसाहार केला की हृदयामधली करुणा जाते. मग त्याच्यानंतर प्रभुपाद काय बरोबर. स्वामींनी काय सांगितलेलं आहे, की तुम्ही हे करू नका, कोणतीही व्यसन म्हणजे दारू, ड्रग्ज, स्मोकिंग, हे तंबाखूजन्य पदार्थ खातात माणसं, ते असं काही करू नका. हा, म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. व्यसन का करू नका, तर आधीच आपण कृष्णाच्या विस्मरणात आहोत, म्हणजे भ्रमात आहोत. हा, म्हणजे मी 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 भोगता, मी करता, अशा भ्रमात आहोत. ऍक्च्युअल काय आहे, आपण कृष्णाचे अंश आहोत आणि नित्य त्यांचे दास आहोत, हे सत्य आहे. एकतर ते विसरलेलो आहोत आणि भ्रमात तर आहोत. आणि जेव्हा दारू पितात माणसं,
ड्रग्ज वगैरे घेतात तेव्हा बघा त्यांना त्यांचं नाव सांगता येत नाही, थोडा वेळ नशेंमध्ये जातात, मग काय आठवत वगैरे नसतं. म्हणजे भ्रम वाढला ना. मग आधीच एक तर भ्रमात आहोत, कृष्णांच्या विस्मरणात आहोत, तो भ्रम आणि वाढतो. म्हणजे काय होतोय, आपण शक्य तेवढं कृष्णांपासून वेगाने लांबच जातो. म्हणून व्यसन करू नका, भ्रम वाढ. हा त्याच्यानंतर तुम्ही हे करू नका, म्हणजे जुगार. हा जेव्हा आपण जुगार खेळतो कुठल्याही स्वरूपाचा, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे फक्त पैसे लावून काहीही खेळतो ते सगळं जुगारमध्ये येतं. खेळ खेळायचे ग्राउंडवर जा आणि निवांत खेळांचा आनंद घ्या, कोणी अडवलेलं नाही. पण आहे ना, हे आता हे ऑनलाईन गेम सुद्धा मुलं वगैरे खेळतात ना पैसे लावून, नका त्याच्या नादाला लागू नका. आपला अमूल्य वेळ आपण फुकट घालवत असतो. आणि दुसरं, जुगार का नको, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा जुगार खेळता तेव्हा तुम्हाला खोटं बोलावं लागतं, समोरच्याची फसवणूक असते, धूर्तपणे करावा लागतो, तरच जिंकायला येणार ना. मग जेव्हा आपण ते खेळतो जुगार, तेव्हा तुमच्यामधली सत्यता निघून जात असते. हा म्हणून कुठलं जुगारांपासून लांब राहा, अजिबात कुठल्याही प्रकारचा जुगार खेळू नका. झालं गॅम्बलिंग. त्याच्यानंतर चौथं, अवैध स्त्री संग पण करू नका, पुरुष संग पण करू नका. तुमच्या वैवाहिक कोण असो, वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहायला शिका. काय असतं, जेव्हा तुमचे विवाह बाह्य संबंध असतात किंवा असे संबंध असतात, तेव्हा ते जगाला सांगून नसतात, लपवून असतो. मग एक प्रकारची हे येते आपल्यामध्ये, आपल्याला भीती वाटत असते, सगळ्यांना कळेल तर काय. हा आणि दुसरी ना, तुमच्या मग आणि ते लपवायसाठी आपण जगापासून ते लपवतच असता ना तुम्ही, मग तुमच्यामधली शुची निघून जाते. हा मग आता हे जे, त्यामुळे हे चार, की मांसाहार करू नका, व्यसन करू नका, जुगार खेळू नका, आणि तुम्ही अवैध हे म्हणजे अवैध शारीरिक संबंध ठेवू नका. ह्या नाहीतर काय होणार, तुमची करुणा, सत्यता निघून जाते, तुमची शुची निघून जाते, तुमच्यामध्ये भ्रम वाढतो. आता तुम्ही म्हणाल, हे गुण आम्हाला का उपयोगाचे? तर हे गुण आहेत ना, हे दैवी गुण आहेत, हे आपल्याला कृष्णांना अत्यंत प्रिय आहेत, आणि तेच गुण आहेत जे तुम्हाला कृष्णांपर्यंत घेऊन जाणार. नाही तर होणार काय, तुम्ही कृष्णांपासून लांब जाणार आहात. तर ह्या मार्गांवर तरी चालायचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यामुळे काय होतं, तुम्ही जॉब वगैरे करायला सुरू कराल ना, तर आपणच बघायला हवं की काय आहेत आपल्यामध्ये, तर ही फरक पडतोय. हे जॉब वगैरे कराल ना, आपोआप आपल्यामध्ये हे सगळ्यात तुम्ही आरामात हे चार नियामक तत्वांवर चालू शकाल. घ्या माताजी पुढची स्लाईड. पण आता असंही म्हटलो की नाही नाही नाही, मला कृष्णा हेही जमत नाहीये, साधना भक्ती करायला. हा माताजी पुढची स्लाईड घ्या, बघूया. मग आता कृष्ण सांगतायत की हेही नाही जमत आहे, तर तू निष्काम कर्म तरी कर्म, ही साधना भक्ती झाली. वाचा माताजी, 10वा हो. श्लोक आहे बघ. अभ्यासेत्य समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमुवाप्स्यसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेत याल. हरे कृष्ण. निष्काम कर्मयोग करा म्हणतायत कृष्ण, की फळाची अपेक्षा करू नका आणि कृष्णांसाठी कार्य करा. म्हणजे आता तुम्ही हा आमच्या लिंक जशी तुमच्याकडे आली तशी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स मध्ये, रिलेटिव्ह मध्ये फॉरवर्ड करा. तर ह्यातनं तुमची काय अपेक्षा नाही त्यांच्याकडून, फक्त एकच की जे आनंद आपल्याला मिळालं, जे आपल्याला ज्ञान मिळालं ते त्यांनाही मिळावं. हे तर सगळं फ्री आहे. असंही मदत करू शकता. पुन्हा डोनेशन वगैरे करू शकता मंदिराला. तुम्ही आता लिंक येतील, तुमची इच्छा असली तर अवश्य करू शकता. पुन्हा जवळच्या मंदिरांमध्ये जा, गावांमध्ये वगैरे कार्यक्रम असतात बघा, हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह,
ज्ञानेश्वरी पारायण सप्ते वगैरे असं बरंच असतं. तिथे जा, तिथे काहीतरी सेवा देऊ शकत असाल द्या. किंवा जे शिधा म्हणतात ना, धान्य वगैरे काय देऊ शकत असाल तर ते जा. विचार करू नका की माझ्या कुटुंबातली किती जण जाणार आहेत बाबा तेवढंच देतो, असं नाही. जे तुम्हाला जमतंय तेवढं द्या. हा, ह्याला निष्काम कर्मयोग म्हटलाय कृष्णाने. किंवा तुम्हाला एखादा मंदिरांमध्ये वगैरे गावातल्या वगैरे असे उत्सव आहेत आणि तुम्ही लाईट वगैरे, लाइटिंगचा जो खर्च असतो बाबा तो मी करू शकतो. किंवा मी आहेच सुतार, मंदिरात काहीतरी बांधकाम लाकडाचं हवंय काहीतरी, तर मी ते देतो तुम्हाला बनवून. असं मी पेंटर आहे तर मी थोडंसं मंदिर गावचं रंगवून देतो. अशा टाईपचं, म्हणजे जे तुम्हाला जमेल ते. थोडं तरी निष्काम कर्मयोग करा. ह्याचा आनंद वेगळा असतो. जेव्हा तुम्ही कर्मफळांना आसक्त नसता आणि तुम्ही काहीतरी करून बघा. पाणपोई एखादी बांधून वगैरे, किंवा बाहेर ऍटलिस्ट भांड्यांमध्ये ना पाणी वगैरे ठेवून बघा. जे बाहेरचे फिरणारे प्राणी असतात ना, भटके वगैरे, ते पाणी पितात वगैरे. आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. हा सेवेचा आनंद आहे. आणि आत्म्याला प्रेम करायला आवडतं, त्यामुळे ह्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि हे असं असंच जे मन असतं ना, ते कृष्णाचा विचार करू शकतं. हम्म घ्या माताजी पुढची. मग आता निष्काम कर्मयोग करा म्हणतायत कृष्ण. अं, घ्या माताजी पुढची slide. इथं सांगितलंय बघा कृष्णाने तो. हा 9व्या अध्यायातला ऍक्च्युली श्लोक आहे. 9व्या ना, हो. हा, हम्म. वाचा माताजी. डायरेक्ट ट्रान्सलेशन वाचा वाटल्यास. हरे कृष्ण. वाचू? चालेल चालेल. यत् करोषि यत् याश्नासि यजुजुहेषि दादसि यत् यत् तपस्या कौन्तेय तदमत्कर्ष अर्पणम्. हे कुंतीपुत्र, तू जे काही करतोस, ते काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसे तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्णा. हा, मग आता स्पेशली कृष्णांसाठी करूच नाही आहात, स्वतःसाठीच करताय, तरी कर्मयोग तरी करा. ती फळं तरी ऍटलिस्ट कृष्णांना आपण अर्पण करायची आहेत. हा, म्हणजे जे काय करतोय त्या सगळ्याची फळं कृष्णांना आपल्याला अर्पण करायची आहेत, म्हणजे पाप लागत नाही आपल्याला. घ्या माताजी पुढची स्लाइड. अकरावा श्लोक माताजी. मस्त आहे. हा, वाचा. कथयेत दत्ते शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रिताः सर्व कर्म फलम त्यागम तथ कुरु यतात्मवान. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलाचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्णा. हा, आता तो आपण 9वा श्लोक बघितला ना, जिथे सॉरी 9व्या अध्यायातला, तोच तिथे, की आपल्याला निष्काम कर्मयोग नाही जमत आहे. कृष्णांसाठी स्पेशली असं कुठली सेवा मी नाही देऊ शकत आहे, म्हणजे बाहेरून तरी. आता ही निष्काम कर्मयोग कसं सांगितलं होतं, मला वेळेत नाहीये त्यामुळे मला जमत नाही, पण मी दान धर्म वगैरे मंदिरासाठी कृष्णाच्या करतो, तसं मला नाही जमत आहे. तर कृष्ण काय सांगताय, तुझ्या कर्मफलांचा तरी त्याग कर, ते तरी मला अर्पण कर, म्हणजे आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून नाही पडावं लागणार. हा, आणि आत्मस्थित होण्याचा मग प्रयत्न कर. म्हणजे काय असतं ना, जेव्हा तुम्ही निष्काम कर्मयोग करता किंवा ह्या कर्मफळांचा त्याग करता, तेव्हा आहे ना आपलं मन थोडं शांत होतं, आनंद होतो बघा तुम्ही. आणि असं शांत मनामध्येच असं शांत बुद्धी असते ना, तीच कृष्णांचा विचार करू शकते, अध्यात्माचा विचार करू शकते. हा, कारण माताजी पुढची स्लाइड घ्या. तुम्ही ते करून बघायला हवं, म्हणजे आपल्याला कळणार. हा सकाम कर्मयोग झाला. मग आता हेही नाही जमत आहे तर कृष्ण म्हणतात जरा ज्ञान योग बघ. माताजी हे करा, वाचा. 12वा श्लोक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशेषते ध्यानात कर्म फल त्यागस त्यागात शांतीरनंतरम. हरे कृष्णा. हरे हरे कृष्णा. कृष्ण.
तुला जर हम्म. असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफला त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्णा. हा बघा, कृष्ण काय म्हणतात, हे मागचं काही शक्य नाही तर तू ज्ञान मिळव, जा गुरूंकडे जा, थोडी जिज्ञासा करा, त्या नम्रपणे त्यांची सेवा करा आणि ज्ञान मिळवायचा प्रयत्न कर. मग आता तुम्ही म्हणताय मला ज्ञानही नाही, तर ज्ञानापेक्षा मग म्हणतात ध्यान श्रेष्ठ आहे. मग ध्यान मार्गाचा अवलंब करायचा बघ, जमतो का? तेही नाही जमत आहे तर ध्यानापेक्षा काय श्रेष्ठ आहेत म्हणतात, कर्मफलांचा त्याग करणं. तर तुम्ही बघता ना आजूबाजूला, आता तुमच्या घरातले म्हंटले की नको कृष्णासाठी कशाला देतोयस, गरजूंनाच देऊया आपण स्ट्रेट, तर तेही त्याचं कर्म, हा कृष्णा ही तुझीच कृपा आहे म्हणून कर्मफळ कृष्णांना अर्पण करा आणि करा कोणाला तरी दान धर्म. तुम्ही बघता बघा, कॉर्पोरेट खूप काही काही करत असतात बघा, मोठी हॉस्पिटल चालवतात, अनाथाश्रम वगैरे चालवतात. हा, आणि असे जे समाजसेवेमध्ये जोडलेले व्यक्ती कधी दिसल्या ना बघा, एकदम आनंदी आणि असे शांत असतात. कशाच्या मागे धावणारे वगैरे नसतात, शो ऑफ करणे वगैरे असे नाही, अतिशय शांत आनंदात असतात. तर तो आनंद कसला आहे, त्यागाचा आनंद आहे तो. इथे कृष्ण म्हणतायत बघा, अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. मग ते म्हणजे हेही केलं तर चालतं. तुम्हाला काही वेगळे असं दान धर्म समाजातल्या कुणाला स्कॉलरशिप द्यायला जमत असेल वगैरे, असंही करू शकता. हम्म. कृष्णांची ती कर्मफळ फक्त कृष्णांना अर्पण करा. आता इथे कर्मफळ अर्पण करायसाठी इथे ना एक छान गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे तिथे गोकुळात एक फळ विक्रेती असते आणि तिने खूप ऐकलेलं असतं, नंदबाबांच्या घरी असा एक मुलगा आलाय आणि सगळं म्हणजे इतका सुंदर आहे, म्हणजे असं मोहक असा बाळकृष्ण ना तो. तर ती म्हणते चला एक दिवस आता जाऊया त्या बाळाला बघायला. मग फळांची टोपली भरून घेते आणि नंद महाराजांच्या घरी जाते आणि हाक मारते यशोदेला, आले आहे मी म्हणून. मग कृष्ण बघत असतो ना, असे कोण आले की आपली आई जात असते त्यांच्याकडून घेत असते. मग कृष्ण बाळ असतात, धावत धावत येतात आणि ती बघतच बसते त्यांना आणि त्याला सगळी फळं अशी उचलून देत असते. मग कृष्ण ना त्यांच्या हातात आता ती जेवढी काय मावतात तशी सगळी फळं घेतात आणि आत नेऊन ठेवतात आणि येताना ती बघत असतात आपली मैया हे देते म्हणून, धान्य देत असते ना रिटर्न मध्ये काहीतरी घेऊन. मग ते पण ते तांदूळ असे मुठीतनं घेऊन येतात, पण ते छोटंसं बाळ असतं, किती मुठीत तांदूळ येतात ते, आणि वाटेत सांडत सांडत एक दोन दाणे ना त्या टोपलीमध्ये टाकते, पण तिचं अजिबात लक्ष नसतं की ह्या बाळाने काय दिलं काय नाही. ती फक्त दर्शनाचा आनंद घेत असते. ती अशी हे होते, म्हणजे स्तिमित होऊन बघणं म्हणतात ना तशी, एकाग्र होऊन त्यांच्याकडे बघत असते आणि असा आनंद होत असतो तिला. मग नंतर ती टोपली उचलते आणि जाते आणि बराच पुढे आल्यावर म्हणते टोपलीतली सगळी फळं बाळाला देऊन टाकली, मग टोपली जड का लागते मला, आणि बघते डोक्यावरनं खाली घेऊन, तर सगळी टोपली रत्न आणि मानकानी वगैरे भरलेली असते. तर असे कृष्ण आहेत. असं नका समजू की आपल्याला सगळं त्यांना अर्पण केलं, कृष्ण आपल्याला काय देतील किंवा काय, ह्याची चिंता करू नका. ते तर द्यायलाच बसलेले आहेत. हा, आणि ते सुहृदम सर्व भूतानाम आहेत, सर्वांवरच त्यांचं प्रेम आहे, भक्तांवर तर खूप. हं? घ्या माताची पुढची slide. तर अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला शांती प्राप्त होते आणि असं शांत मन जे असतं ना, तेच कृष्णांचा विचार करू शकतं. हा, कृष्ण कसे आहेत बघा आता. घ्या माताजी. नाही, हे हरे भक्तांचे ना कृष्ण. गुण सांगितलेले आहेत कृष्णाने. हा, जो जीवांचा द्वेष करीत नाही, सर्व जीवांना हृदय मित्र आहे, जो मिथ्य अहंकारापासून मुक्त आहे, स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दूर निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. आता आपण हा भक्ती योग शिकतोय. हाच तो अध्याय आहे जो आपल्याला जीवनामध्ये उतरवायचा आहे. जी मनुष्याचं ध्येय हा अध्याय असायला हवा. तर हे इथले गुण खूप महत्वाचे आहेत, जे कृष्णाला अत्यंत प्रिय आहेत.
तर प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करायला हवा आपल्यामध्ये हे गुण यायचे. आणि गुण काही अवघड नाही. पहिलं आपलं कारण असतं, मला माझ्याकडे म्हणजे पैसे नाहीयेत. तर इथे कुठल्याही गुणांना कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत बघा. आणि दुसरं वेळ नाही, तर हा वेळाचाही हे नाही, ही तुमचे मनाशी निगडीत गुण आहेत सगळे. हा तर पहिलं, जो कुणाचा द्वेष करत नाही, सर्वांविषयी त्याला प्रेम वाटतं. सगळे संत बघा, त्यांनी इथे म्हणजे नारदांची भागवतम मध्ये एक गोष्ट येते, त्यांनी व्यासदेवांना सांगितलेली आहे. भागवतमच्या पहिल्या स्कंदात आहे की व्यासदेव होते ना, त्यांचे गुरु आहेत नारद. मग नारद सांगतात की एका जन्मात ना, नारद हा जन्म मिळायच्या आधी त्यांना ते दासी पुत्र होते. आणि चातुर्मास पाळायला जे भक्ती वेदांती असे साधू येतात, ते 5 वर्षाच्या नारदांना ना, आता ते होते दासी पुत्र, तरीही खूप ज्ञान देतात. आणि तेच पुढे ज्ञान मग नारदांना उपयोगी पडतं त्या जन्मात, अशी ती गोष्ट आहे. आणि मग ते जोडले जातात विष्णूंशी. तर असं ते असे हे जे संत असतात ना, ते सगळ्यांवर प्रेम करतात, कुणाचाही द्वेष करत नाही. हे कृष्णांना आवडतात भक्तांचे ही गुण. इथे सुदामा दाखवलेत बघा, कृष्ण स्वतः तसे आहेत. सुदामांचे चरण त्यांनी धुतले, पायातले काटे काढले सुदामांच्या. हा आणि पाण्याने नाही, अश्रूनी चरण धुतले, सुदामा तू एवढा वेळ का केलास म्हणून. पुन्हा हे पुढे सगळे मिथ्या अहंकारापासून मुक्त. म्हणजे भक्त हे नेहमी ह्याच्यात असतात की मी कृष्णांचा नित्य दास आहे. हाच त्यांना असला तर हाच अहंकार असतो, बाकी कुठला अहंकार नसतो त्यांच्यामध्ये. स्वामी समजत नाहीत. सुख दुःखामध्ये समभाव, म्हणजे सुखाने असं हुरळून गेलो आणि दुःखात पुरं बुडालो, गळलो, असे नाही. आनंद झाला तरी ठीक, कृष्णांची कृपा. थोडे प्रॉब्लेम आले तरी ठीक, कृष्णाच्या कृपेने जाऊयात ना पण निभावून. क्षमाशील असतात, सदैव तृप्त असतात, आत्मसंयमी, म्हणजे कसं वाटेल तसं दुसऱ्याला बोलावं वगैरे असं नाही. आणि मन आणि बुद्धी कृष्णांवर स्थिर करून दृढ निश्चय असतो. भक्तीमध्ये ठरवलंय ना, तर त्यातनच प्रयत्न करत असतात, थोडा वेळ काढून हे करून नाही मला जमेल, मी करणार, असा दृढ निश्चयी असतात. हम्म ते हे गुण बघा कृष्णांना अत्यंत प्रिय आहे. घ्यावा त्याची पुढे पण आहे. हरे कृष्णा. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही, जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष, दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे इथं हा भवसागर आहे. इथे भावनांच्या वेगवेगळ्या लाटा उमटत राहतात. त्याने ना तो हलत नाही, म्हणजे वाहवत जात नाही त्याच्यामध्ये. म्हणून तसं म्हटलं की हर्ष, भय, चिंता ह्यामध्ये तो स्थिर असतो. आहे ह्यातनं आता पुढे जायचंय, असं झालंय ते झालंय, पुढे तर ह्यातनं जायचंय असं. मग ना इथे चित्रकेतूंची गोष्ट सांगितली. म्हणजे तुम्ही आता आपण विष्णूंना मानणारे हे सगळे वैष्णव. मग भागवतम मध्ये सांगितलेलं आहे आद्य वैष्णव कोण आहेत. तुम्हाला माहित आहे का आद्य वैष्णव कोण आहेत? म्हणजे सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण आहे? श्लोकच आहे तो. जसा नद्यांमध्ये सर्वात पवित्र गंगा, देवतांमध्ये विष्णू, तसं पुराणांमध्ये भागवत, तसं वैष्णवानाम यथा शंभो. ही वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण असले तर आपले शंकर भगवान. आणि तुम्ही लक्षात ठेवा, त्यामुळे शंकरांकडे बाकी कधी काय मागण्यापेक्षा भक्ती मागा. आद्य वैष्णव आहेत. मग एकदा ना शंकर पार्वतीला भागवत सांगत असतात. आणि शंकर आता आद्य वैष्णव आहेत आणि ते भागवत किती छान सांगणार. त्यामुळे आणि तुम्ही आधी कुठल्याही आपल्या रामायण भागवतम ह्यांच्या मुळात सुरुवातीला गेलात की शंकरच पार्वतीला सांगताना. तर हो हो. ते सांगतायत ते ऐकल्यावर ना खूपसे ब्रह्मांड म्हणजे आजूबाजूच्या आध्यात्मिक जगातले सगळे वैष्णव ना हळूहळू हळू येतात आणि ते बसलेले असतात, मग आनंद घेत भागवतम ह्यांच्याकडनं, शंकरांकडनं. आणि हे सगळे आत्म्याच्या स्तरावर स्थित लोक आहेत. म्हणजे त्यांचं कोणाचंही लक्ष जात नाही की शंकरांच्या मांडीवर बसली होती पार्वती. मग
तिथे ना ते तुम्हाला विमान दिसतंय त्यातनं चित्रकेतू गंधर्व येऊन ते पण ऐकत थांबतात आणि कसं काय कोणास ठाऊक ते हसतात. हा ते पण मन लावून ऐकतच असतात भागवत त्याच्यासाठीच थांबलेले असतात. आणि त्याच वेळेस त्यांच्याकडे माता पार्वतींचं लक्ष जातं आणि त्यांना वाटतं की मी शंकरांच्या मांडीवर बसले म्हणून ते हसतायत. हा त्यांचा असा भाव नसतो पण ती म्हणते की तुम्ही म्हणजे अजून अशाच भावनांमध्ये स्थित असाल तर म्हणजे ती शाप देते पार्वती माता की तुला पुढचा जन्म हा राक्षसाचा मिळेल. वृत्रासूर नावाचा राक्षस होता. पण ते आहेत ना अजिबात हे करत नाहीत म्हणजे आ दुःख किंवा मला ह्यातनं सोडवा वगैरे. ते उलट क्षमा मागतात आणि त्याही शुद्ध वैष्णवी आहेत ना शेवटी माता भवानी. तर त्यांचाही शाप तो सुद्धा ह्याच्यासारखाच म्हणजे आशीर्वादासारखाच स्वीकारतात आणि मग त्यांचा वृत्रासुराचा होतो पुढच्या जन्मात उद्धार. तो काही प्रश्न नाही. तर असे असतात भक्त. वरिष्ठ भक्तांचे ओरडा सुद्धा ते आशीर्वाद म्हणूनच घेत असतात. हा घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध कुशल चिंतारहित दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हा तर म्हणजे हे सगळे भक्तांचे गुण दिलेले आहेत. आता महत प्रयासची ना तुम्हाला ह्यांची गोष्ट सांगते. बिल्वमंगल ठाकूर म्हणजे आपण झालोय तसे आहे बऱ्यापैकी ना असं नाहीये की सगळ्यांकडे सगळं नाहीये. तसं खूपशी लोक आहेत ज्यांच्याकडे सफिशियंट सगळं आहे तरी धावतायत. तसं आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी पण आपल्या वेळ ठेवायला हवा. हा तेवढं समाधान हवं आपल्यामध्ये आणि आपण थोडं स्वतःला जॉब करायला वेगवेगळ्या सेवा वगैरे घ्यायला श्रवण करायला थोडं वाचन ग्रंथांचं करायला ह्यासाठी वेळ द्यायला हवा. तर हे जे महत् प्रयास आपण करत असतो ना तसे भक्त नसतात. ते जरा आपण बघूया. बिल्वमंगल ठाकूरांची गोष्ट आहे सांगते तुम्हाला. फक्त हा त्यांचे स्लाइड नाहीये. माताजी जराशी दाखव पुढची स्लाइड घ्या. ह्याच्या पुढची स्लाइड द्या. मी तुम्हाला मग ते बिल्वमंगल ठाकूर आहेत त्यांची गोष्ट सांगणार आहे. महत् प्रयास कशाला म्हणतात ते फक्त एकदा बघू देतील. हा हे आहेत बिल्वमंगल ठाकूर. हा हे आता या माताजी होतो त्या स्लाइडवर. तर हे असतात ना हे मागच्या जन्मात की नाही हे होते म्हणजे ते प्रेमाभक्तीच्या भावभक्तीच्या स्तरापर्यंत नाही सॉरी प्रेमाभक्तीच्या स्तरापर्यंत पोहोचलेले होते ते. पण काय होतं तेव्हा ना त्यांना एक भागवत सप्ताह करायचे असतात भरपूर असते. मग त्यांना आवडत असतं जेवण वगैरे घालायला प्रसाद. मग काय होतं त्यांच्याकडे पैसे नसतात एकदा. मग ते विचार करत असतात मी पैसे कुठून आणावे वगैरे. मग आहे ना ते ठरवतात की आपण हे करूया म्हणून म्हणजे काय करूया असं मनात ठरवत असतात. ते बघतात तर ना बाजूला एक स्मशान असतं त्यांच्या आणि तिथे खूप अशी चांगले चांगले कपडे वगैरे घातलेली मोठ्या घराण्यातली वाटतील अशी लोक अचानक यायला लागतात. मग ते म्हणतात काय बरं झालं कोण वारलं तर त्यांच्या एक राजकुमारी वारलेली असते आणि ती राजघराण्यातले राजा राणी वगैरे ती सगळी आलेली असतात. आणि ते पण जातात तिथे बघतात तर ना त्या देह असतो ना त्या राजकुमारीचा त्याच्या अंगावर खूप दागिने असतात. मग ती सगळं करतात ते संस्कार अंत्यसंस्कार आणि ती निघून जातात. थोडा वेळ थांबतात पूर्ण करतात आणि जातात. आणि हे बघतात तिथे ते दागिने असतात तिथे सगळं ते. मग हे तिथे जाऊन ना ते दागिने हे करायला लागतात गोळा. तर आवाज येतो की तू दागिने घेऊ नकोस हे इथले असं करणं चांगलं नाही. तू माझ्या वडिलांकडे जा आणि त्यांना सांग की हो म्हणजे त्यांची तिचं ते भवन होतं त्या भवनामध्ये उषाच्या म्हणजे उषाच्या इथे ना एक माझी दागिन्यांची पेटी आहे ती मी तुला द्यायला सांगितली. मग हे जातात आणि करतात तसं सांगतात. राजा म्हणतो ठीक आहे. राजकन्या तर गेली आमची आणि तिने सांगितलं तर देतो आणि ती रत्नांची पेटी म्हणजे देतात दागिन्यांची पेटी. मग हे जातात आणि पैसे वगैरे करतात त्याचे म्हणतात ठीक आहे ह्याने मी भरपूर प्रसाद करू शकेन बा
कथा करून करून. पण म्हणतात ते दागिने तिथले काय फुकटच जाणार. त्याचे पैसे केले तर आणि थोडे करू शकेन ना, मला आणि पैसे मिळतील, म्हणून फायनली तिथं जातात आणि ते दागिने गोळा करतात. तर तिथून आवाज येतो की तू जर का म्हणजे भक्तीमध्ये स्थित आहेस, भक्तीच्या मार्गावर चालतोयस आणि असा वागत असशील ना, तर पुढच्या वर्षी पुढच्या जन्मात आहे ना, माझा शाप आहे तुला म्हणते, की मग तू पुढचं जे तुझा जन्म असेल त्यामध्ये तू चारित्र्यहीन असशील. मग हे जन्मतात ना ते कसं असतात, चांगल्या कुटुंबात जन्मतात, आई वडील वगैरे चांगले असतात, पण ह्यांचे एका चिंतामणी नावाच्या वेश्येकडे हे कायम जात असतात. मग ह्यांचं लग्न पण लग्न झालेलं असतं बहुतेक. आणि एकदा काय होतं, त्यांचे वडील वारतात. मग ते अंत्यसंस्काराची विधी सुरू असतात आणि ह्यांना संध्याकाळ जायचं असतं त्या चिंतामणीकडे. मग हे त्यांना पण ओरडत असतात, आटपा आटपा लवकर आटपा, मला ती म्हणजे मला जायचंय बाहेर. मग आहे ना ते ते मग त्यांना सांगतात, भरभर आटपतात ते विधी, आणि तोपर्यंत तुफान पाऊस सुरू होतो आणि मग चिंतामणीच्या आणि यांच्या गावामध्ये एक नदी वाहत असते. हे रोज होडीने जात असतात, पण त्या नदीला एवढं पाणी वाढलं असतं ना, अचानक तो होडीवाला तिथे नसतो. मग ह्यांना एक प्रेत दिसतं वाहताना नदीतून, त्याला धरून जातात. आणि तिकडे तिच्या घरी आता ती वरच्या मजल्यावर राहत असते आणि तिने सगळं, आता मोठं वादळ आणि पाऊस असतो, सगळं पॅक केलेलं असतं, हे तिला हाका मारतात. ती काय ओ देत नाही, तिला आवाज ऐकू जात नाही. मग हे तिच्या वरच्या मजल्यावरून खाली एक दोरी लोंबकाळत असते, त्याला धरून वर चढतात आणि खिडकी वाजवतात. मग ती दार उघडते आणि दरवाजा वाजवतात, दार उघडते आणि आत घेते आणि म्हणते, तुम्ही कसं काय आलात? मला वाटलं की तुम्ही येणारच नाही म्हणून, एवढा मोठा तुफान पाऊस सुरू आहे, वादळ आहे, आणि कसं काय आलात? मग ते सांगतात की असं असं. तर हे वडील वारलेले, त्यांना भटजींना त्या घाई केली, पुन्हा एक प्रेत मिळालं, त्याला धरलं, आणि ही तू दोरी माझ्यासाठी सोडलेलीस ना ग, त्याला धरून वर चढलो. ती म्हणते, मी कशाला दोरी सोडू? मग ती मग बाहेर बघते, तो एक साप लोंबकळत असतो चांगला मोठाच्या मोठा. तर मग तिला राग येतो, म्हणजे राग म्हणजे ही असते ना, ही त्या जन्मातली हे असते, मागच्या जन्मातली ती राजकुमारी. आणि ते काही क्षणासाठी ना, त्यांचे मागच्या जन्मात गुरु असतात ना, ते तिची वाणी बोलतात की एवढा महत् प्रयास जर का कृष्ण प्राप्तीसाठी केला असतास, तर कृष्ण प्राप्त झाले असते तुला. हा, ते बघितलं, ती गुरु बोलतात तिच्या वाणीतून. ते बघितल्यावर ऐकल्यावर ना, त्यांना आपण काय म्हणजे कुठे आलो, किती अधपतन, आणि त्यांना खूप असं झोंबतं ते वाक्य. आणि ते तिच्याकडे बघत पण नाही, तिथनं तो गाव आपलं सारं सगळं सोडतात आणि ह्याला येत असतात वृंदावनाकडे. वाटेत पुन्हा एक स्त्री दिसते, खूपच सुंदर देखणी, आंबाडा वगैरे, गजरा माळलेली, आणि हे तिच्या मागून जायला सुरू होतात, तिच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि मग तिच्या मागून, मग त्या स्त्रीला कळतं ना, हा माणूस आपल्या मागून येतोय, मग तिचं घर येतं, घरात जाते. तिचे दारात तिचे पती यजमान बसलेले असतात. हे त्यांना म्हणतात, आता एक स्त्री आतमध्ये गेल्या, जरा त्यांना बाहेर बोलावता का? मग ते बाहेर बोलावतात आणि ते म्हणतात की ठीक आहे. ती म्हणते की बाहेर आल्यावर हे म्हणतात की मला तुमच्या आंबाड्यात तो पिन असते बघा, आंबाड्यातली आकडा म्हणतात बघा, आंबाडा, तर ते द्याल का तुम्ही मला, असं खोचतात बघा तो. तर ती देते काढून. तर हे त्याने आपले ना डोळेमध्ये दोन्ही घालतात आणि डोळे आपले फोडून घेतात. म्हणतात की कृष्णांच्या सगळं सोडून कृष्णांकडे जायला आलोय, तरी तुम्ही मध्ये आलात, अशा ह्यांची मला गरजच नाही, म्हणजे अशा इंद्रियांची. आणि त्याच्यानंतर ना वृंदावनात अतिशय शुद्ध आयुष्य जगतात आणि खूप सुंदर सुंदर रचना काव्य केलेली आहेत. आणि ते जेव्हा भजन वगैरे गायचे ना, ते तर अंध झाले, पण ना बिल्वमंगल ठाकूर जेव्हा गायचे, त्यांच्या सूर ऐकून ना मनापासूनचा, कृष्ण स्वतः तल्लीन होऊन बसलेले असायचे त्यांच्या समोर, त्यांचं कीर्तन आहे. आपण असं काही करायची गरज नाही, पण आपला प्रामाणिक प्रयत्न भक्तीसाठी हवा, ना की ह्या भौतिकतेसाठी. असा विचित्र वागणं नाही, आपल्याला बुद्धी दिली आहे, तर आपण थोडं विचार करून वागायला हवं. आणि शेवटी जीवनात ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. आपले काय कर्तव्य आहेत हे आपण ठरवायला हवं. घ्या माताजी पुढची स्लाईड.
पुढचे इथे हे वाचा वाचा वाचा. हरे कृष्णा. जो हर्षितही होत नाही आणि दुःखही करत नाही, जो शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याचे शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. इथे प्रल्हाद महाराज सगळ्यांना माहित आहे ते होते बघा, शांत, सगळ्यामध्ये स्थिर. घ्या बा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीतोष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो आणि सदैव शांती आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हे सगळे भक्तांचे प्रत्येक वाक्याच्या शेवटी आहे बघा, तो मला अत्यंत प्रिय आहे. हे गुण बघा, ते कृष्णांना प्रिय आहेत, त्यांनी स्वतः सांगितलेले आहेत. तर हे सगळे गुण आहेत ना, हे अंबरीश महाराज इथे सांगितले आहेत बघा. की स्तुती निंदा यामध्ये समभाव, कुसंगापासून नेहमी मुक्त. म्हणजे आपली संगती पण भक्तांची हवी, चांगली संगती हवी, चांगल्या विषयांवर मित्रांमध्ये तुम्ही बोलायला हवं वगैरे. तर हे अंबरीश महाराज असतात ना, हे पूर्ण पृथ्वीचे राजे होते. आणि ते राजे कसे माहित आहे की त्या राजांचे मोजमापच व्हायचं प्रजा किती सुखी आहे याच्यावर. आणि प्रजेविषयी अत्यंत काळजी, माझी प्रजा ही सुखी असायला हवी असं. तर तसेच होते अंबरीश महाराज. आणि नवविधा भक्ती तुम्हाला सांगितल्या होत्या बघा, त्यातल्या नवही भक्तीने कृष्णांना प्राप्त केलं होतं अंबरीश महाराजांनी. म्हणजे ह्यांची सगळी इंद्रिय आहेत ना, डोळ्यांनी कृष्ण पाहणे, कानानी कृष्ण कथा ऐकणे, असं त्यांच्या मूर्तीवर म्हणजे अर्चविग्रह म्हणतात भगवंतांच्या. इस्कॉन मध्ये आपल्या इथे ना मूर्ती म्हणत नाहीत, कृष्णांच्या त्याला अर्च विग्रह म्हणतात. का तर तिथे ना शुद्ध भक्त जेव्हा स्थापना होते तिथे, तेव्हा शुद्ध भक्त असतात जे वरिष्ठ, ते येऊन तिथे भगवंतांना प्रार्थना करतात की तुम्ही या मूर्तीमध्ये येऊन स्थित व्हा. आणि मग त्यामुळे ना त्याला अर्च विग्रह म्हणतात, जिथे भगवंत स्वतः असतात. तर मग अशा ह्याचं निर्माल्याचा वास ते नाकाने वगैरे घ्यायचे. असे हे सगळ्या इंद्रियांनी ना कृष्णांच्या सेवेत लावलेले असे एकदम चांगले राजे हे अंबरीश. मग एकादशी व्रत असतं एकदा त्यांचं, आणि दुर्वास मुनी येतात त्यांच्याकडे म्हणजे द्वादशीच्या सकाळी. मग द्वादशीच्या दिवशी तुम्ही उपवास सोडायचा एक मुहूर्त असतो ना. मग दुर्वास मुनी येतात आणि म्हणतात की आम्ही नदीवर माझ्या शिष्यांबरोबर जातो आणि आंघोळ स्नान करून येतो. ते म्हणतात ठीक आहे. मग ना ह्यांचे एकादशी सोडायचा वेळ निघून जात असतो. मग त्यांचे जे हे असतात ना, मंत्री प्रधान म्हणा, ते म्हणतात की निर्जला एकादशी असते, तुमचं एकादशीचं हे होणार म्हणजे पूर्ण होणार नाही व्रत जर का त्या वेळेमध्ये सोडली नाही. पण आता दुर्वास मुनींना पण राग येणार ना, मी यायच्या आधी तू कसं काय ग्रहण केलंस. मग आता असा पेच होत पडतो की काय करूया, मुहूर्त तर निघून जात असतो. मग त्यांचे मंत्री प्रधान काय म्हणतात की आपण एक करू शकतो, थोडस जल ग्रहण करा, म्हणजे दुसरं काय खाल्लं असं पण होणार नाही आणि तुमची एकादशी पण सुटेल. निर्जला एकादशी करत असतात ते. मग आहे ना, नेमके जरासं पाण्याचा एक घोट घेतात, तोपर्यंत दुर्वास मुनी येतात आणि तुला काय कळतं की नाही म्हणतात, मी इथं आलेलं असताना मला सोडून तू हे घेतोयस वगैरे, एवढा म्हणजे बोलतात त्यांना. तर ह्यांना अंबरीश महाराजांना खूप वाईट वाटतं, आपल्या हातूनची चूक झाली. हे काय करतात, आपली जटा भूमीवर आपटतात आणि एक कृत्या तयार करतात, अशी एक शक्ती, आणि त्यांच्यावर सोडतात अंबरीश महाराजांवर. मग हे बघून आहे ना, अंबरीश महाराज असेच हात जोडून स्थिर असतात, ना स्वतःला वाचवायला प्रयत्न करत ना काय. पण हे बघून भगवंतांचं सुदर्शन चक्र सुटतं आणि ह्या कृत्याला मारून टाकतं आणि दुर्वास ऋषींच्या मागे लागतं. मग दुर्वास ऋषी धावत ब्रह्मांकडे जातात. आता ब्रह्मा तर पिता, तर ब्रह्मा सगळं सांगतात असं असं झालं म्हणून. तर ब्रह्मा म्हणतात तू इथं थांबू नकोस, तू भक्ताचा अपराध केलायस, मी तुला मदत नाही करू शकत, आणि सुदर्शन चक्र माझ्या ब्रह्मलोकाला पण हे करेल. मग हे धावत धावत शंकरांकडे जातात. तर शंकर म्हणतात
काय झालं तर हे सगळं हम्म. सांगतात. मागून दिसतं सुदर्शन चक्र येताना. ते म्हणतात तू केलायस ह्यांचा अपराध, भगवंतांचा, विष्णूंचा, आणि माझ्याकडे कशाला आलायस, तिकडे जा. मग तिकडे जातात. मग तिकडे गेल्यावर विष्णू सांगतात की मी ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही, तू माझ्या भक्ताचा अपराध केलेला आहेस, आणि जर का तू हम्म. भक्ताकडे जा, त्याची माफी माग, त्याने तुला माफ केलं तर हे सुदर्शन चक्र मागे फिरेल. मग हे परत अमरीश महाराजांकडे येतात आणि सांगतात की असंच. तर बघतात तर अमरीश महाराज त्यांची वाट बघत तसेच हात जोडून उभे असतात, की म्हणजे माझ्या हातून चूक झाली. तर हे येऊन त्यांना म्हणतात, अमरीश मी चुकलो, मला माफ कर. तर ते म्हणतात नाही नाही, असं कसं तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला कसा माफ करू शकतो, उलट माझ्याच हातून अपराध झाला वगैरे. मग जेव्हा अमरीश महाराज त्यांना क्षमा करतात ना, तेव्हा ते सुदर्शन चक्र परत मागे जातं. तर असे असतात भक्त. झाली माताजी, घ्या घ्या पुढची स्लाइड. हा, आपणही प्रयत्न करायला हवा की आपल्या आहे ना, पुढची घ्या माताजी. हा, वाचा. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, ते मला सर्वोच्च ध्येय बनवतात. ते मला खूप प्रिय आहे. हा, तर असे भक्त कृष्णांना खूप प्रिय आहे. तुम्ही स्वतः लक्ष देऊन ना, छोटासा अध्याय हे गुण बघा आणि नक्की जपमाळ हातात घ्या, जप करा, थोडं भागवतम ह्या गीता ह्याचं श्रवण वगैरे सुरू करा. बघा, आपल्यामधले ब्लॉकेज शोधा की कुठले ह्यामध्ये आपल्यामध्ये गुण अडथळा आणतायत. ते स्वतःचे स्वतः शोधा. वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या, प्रगत भक्तांचं, मंदिरांमध्ये जा आणि ते मार्ग आपणच प्रयत्न करा. आणि जेव्हा जप घ्याल ना, ते नको असलेले गुण आपोआप निघून जातील आणि हे सद्गुण आपोआप येतील आपल्यामध्ये. घ्या माताजी, हे बिल्वमंगल ठाकूर आहेत बघा. पुढची स्लाइड घ्या. झालंय, आपण काय झालं फक्त आता बघूया. तर आपण ह्या अध्यायात काय काय बघितलो की अर्जुनाने विचारलं की निर्विशेष ब्रह्मावर मन केंद्रित करू की सगुण साकार रूपाची भक्ती. तर कृष्णाने काय सांगितलं की मला सगुण साकार माझ्या या रूपावर जे भक्ती सेवेने, नुसतं नाहीये, तुम्ही भक्ती म्हणजे काय, कृष्णांची सेवा आहे, सेवेमध्ये जोडून घेताना ते भक्त मला आवडतात. आणि सांगितलं की हा जो निर्विशेष ब्रह्माचा हा जो मार्ग आहे ना, हा अत्यंत एकतर क्लेशदायक आहे आणि ह्याच्यामध्ये यश प्राप्ती करणे खूप दुस्तर आहे. मग त्याच्यानंतर कृष्णानी, भगवंतांनी आपल्याला भक्तांचे प्रिय असलेले गुण सांगितले. तर आपण प्रयत्न करायला हवे की हे गुण आपल्यामध्ये येतील. चालेल. झाला आपला आजचा अध्याय. आणि हा भक्ती योग आहे. सगळ्या बाजूने आमच्या अन्वया माताजींनी आम्हाला खूप छान सांगितलेलं, तुम्ही कृष्णांशी स्वतःला कनेक्ट करायचा प्रयत्न करा. ज्या मार्गाने जमेल त्या सगळ्या मार्गाने सांगितलं. म्हणजे काही बनवलं तर आधी त्यांना द्या, असं म्हणजे मुलांना पण सवय लावा. आजूबाजूला फुलझाडं वगैरे लावा, ज्याची फुलं त्यांच्या पूजेसाठी वापरा. आणि निसर्गात म्हणजे जागा असेल तर झाडं लावा, पाणी बिणी घालत जावा. ती निसर्गाची, कृष्णांनाच तयार केलेला आहे ना शेवटी निसर्ग पण. आणि सगळ्या बाजूने म्हणजे तुम्हाला मला जे सुचलं ते सांगितलं. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही मुलांना गोष्टी सांगा, पुस्तकं, गिफ्ट एकमेकांना देतो आपण, तेव्हा अशी वाचणारे असलीत आवडीने, तर अशा प्रकारची छान छान पुस्तकं आहेत, ती स्वतः वाचा, द्या दुसऱ्यांना. छोट्या छोट्या सगळ्या मार्गाने ना कृष्णाशी स्वतःला जोडून घ्या तुम्ही. ओके. तर माताजी, हे अ, तुम्हाला काय प्रश्न असले